महिन्यातल्या 3 गुरुवारचा प्रसाद या. दोन वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत. खरंय का खोट आहे? 10वी आता बंद होणार. एवढे वालेत आता 10 आता किती घालायला लागले लोक. 10% क्वालिफाईड माल तुमच्याकडे नाही ना. प्रॉब्लेम ध्यानात घ्या. 16% तुम्हाला जा आरक्षण दिले. 16% दिले म्हणल्यावर तुम्हाला जर 54 कलेक्टर भरायचे असतील तर ओपनच्या मंडळीकडे कलेक्टर पोरं कुठे आहे? हा मुद्दा लोकांच्या डोक्यात आला नाही म्हणजे परिणामी त्या जागेवर परत दुसराच घ्यावा लागेल ना. आताच 5 पोरं एसपी भरायचे आहे का तुमच्या गावात? 2 एसपी नाही. 4 MBBS आहेत का? नाही. मग तुमच्या गावात हाय कोण? हे गणपती बुडवायला आहेत लागल तो. त्याचा काय उपयोग? नोकरी मिळणार नाही. आता लोक आता काय प्रॉब्लेम झाला, थोडीशी श्रीमंतीच्या नावाखाली 5-7 वर्षापूर्वी काही लोक झाकून द्यायचे. व GCP आहे, 2-3 धाबे आहेत, 1-2 बार आहेत, मग त्याला पोरगी देऊन टाका. हे तुम्ही रिटून न्यायचे. आता रेटत नाही. आता तुम्ही जरी म्हणले ना 5 GCP आहे, पुरीचा बाप म्हणतो पोर पेतय का? नाही. त्या GCP तुला खड्डा घे. आता श्रीमंताला सुद्धा लोक मुलगी देत नाही. आता ह्या 2-4 वर्षात चारित्र्याला किंमत आली. आणि दुसरा एक घोटाळा झाला. आता लोकांनी काय बाबा केलाय महाराज. लोकांची सध्या तक्रार पहा किती मोठी. मुलगी मिळत नाही. चुकीच आहे ते. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही या अडचण. सगळ्यात टॉपच्या पदावर कोण आहे नोकरीला? मुली. आता तिला तुझं पोरग कुठून मिळायचं? या बंगार बंगाराला काय पोरी द्यायला? आता मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तुला लिहायचं तरी येतं का 1.5 लाख? तू काय कॉलेजला गेला संडासात लोकांची नावे मिळतो. लय हुशारी बावळ्याचा बाजार नाही. म्हातारीची टिंगल केली म्हणजे झाला शहाणा. नाही ना. तहसीलदार मुलगी 1.5 लाख पेमेंट आहे तिला. आता हे लग्न न झालेल्या पोरांना सांगतो भाऊ, पांडुरंगाचा वार्ता पण दिन आहे दुसरा. या आठवड्यात येईल ते पाहुण्यांना हा म्हणून टाका. उघड डोक्याला ताण करू नका. पाहू द्या. गुरी नको काळी नको, मिळन तशी करून टाका भाऊ. बुट्टी तर बुट्टी, उची तर उची. भले तिला 2 पोर आहे असू द्या. मग काय गेलं त्याला सोडायचीच पाळी आली म्हणलं. विनोद नाही मारा. जाम झाले पोरांचे बाप. जाम पोरांच्या बापाची वळवळच बंद झाली. शब्दापासून गार पडले ते. आता बळसपुरीच्या बापाला म्हणते राम राम. तुला यंदा नाही. तो तिकडे देवाला सोडा म्हणलं. पोऱ्यांचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. पोरीचा बाप म्हणतो टच नको, धक्का नको, यंदा नकोच. महाराज 35-35चे नवरदेव झाले. असं काय करतो तुम्ही? रेंज गेली काहीची. व्हायरस आला. व्हायरस. बरं काही पोराला पहिल्यांदा पाहुणे यायचे. त्याला वाटतं आम्ही कोणीतरी आहे. यंदा नाही करायचं. यंदा नाही. आता यायचंच बंद झाले पाहुणे. बायको नाही. आता जेवढं मिळेल पत्रात पाडून घ्या. तुमचा विषय मिटला. आता तुम्हाला एकच पर्याय. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमात पाहणे. झोपली नाही, झोप आली तरी नाही झोपेल. तरी नाही झोपेल. डबल नाहीतर मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुली आहेत. मी आलो. तुझ्या मामा नाही. तुझ्या आहे का? किती? एक. किती? एकच आहे का? तुला भाऊ रे? अजून एक भाऊ आहे तुला का? तू एकटाच आहे?
आहे का? मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामा आहे का रे? नाही. तुम्ही झाली वसई. तुझ्या मामा नाही का? मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंड. तेव्हा मला रंगाव कसा रंगाव दुसऱ्या जन्मात ऐसे करी गा पांडुरंगा 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 ऐसे करी गा विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाला मोई आणि मोहिनी ग्रामस्थ, तरुण मंडळ, देणगीदार, वर्गणीदार, पंक्तीवाले, मंडपवाले, मग सिस्टीमवाले सगळ्यांना देवा एवढंच कर की शुद्ध रंगात रंगव. शुद्ध रंगात नीती ठेवा. काळ वाईट आलाय आणि पूर्वी असं होतं आज्यानं करायचं नातानं निस्तरायचं. आता नाही. अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली ताबडतोब आत्ता. नोकरीला असताना करायचं आणि रिटायर झाल्यावर भोगायचं. तरुणपणात उडी हाणायचा आणि म्हातारपणी भोगायचा. आता सुटका नाही. काळ फार वाईट आलाय. पाया पडून सांगतो लक्ष्मी नम्रतेने वापरा आणि लक्ष्मी दान धर्मात घाला तर दुप्पट होते, नाही तर लक्ष्मी राहणार नाही. काळ अतिशय वाईट. ए देवा मला रंगव. ग्रामस्थ, बन्नी मंडळ, गायक, वादकोणीच्या सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचाही तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. नाही एकदा प्रेमानं भजन करा. जय 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 महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या कुणाच्या क्लिपा आल्या तर त्या जागेवर डिलीट करीचा, फॉरवर्ड करू नका. आपल्या धर्माची बदनामी आपण करू नका आणि ज्यानं टाकली त्याला लय मार्केट देऊ नका. गाव बंद थोडा टपऱ्या पेट ते त्या याडची सोडून द्या, विषय मिटला. पण आपलीच प्रगती आपली वाढू नका. काय मध्ये काळ फार वाईट आला. आता इंदुरीकडचं कीर्तन मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते काही खरंय.
मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो पोरगी बापाला लग्नाचं लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीनी. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण पुन्हा वय प्रेम, त्याला दर्जा नाही, क्वालिटी नाही, काय नाही, काय नाही, भंगार नाही. पोरगी 12वीला आणि पोरगा उंडायच्या हाताखाली. दिल्ली आहे, ईट भी देंगे, काय ईट येडी नाही पोरी नाही. पूर्ण एक वाक्य सांगतो तुम्हाला. पूर्ण तुम्ही फार मोठे आहेत आणि मोठ्या झाल्यात. 10 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चुलीपुरती मर्यादित होती. आज स्त्री तहसीलदार आहे, आज स्त्री कलेक्टर आहे. पूर्ण तुम्हाला चांगले दिवस आहेत, चांगले दिवस आहेत. तुम्ही मोठे आहात. फक्त माझं एकच वाक्य ऐका, आपल्या बापाची मान खाली होणार नाही असं जगा. आणि किती मोठी मोठी तुम्ही आमदार व्हा, तुम्ही खासदार व्हा, तुम्ही राष्ट्रपती व्हा, पण हा बिचारा बाप आहे ना, हा कधी गल्लीनं खाली मान काढून चालला. तुम्ही मानच ठुली नाही त्याला 2-4 वर्षात. आम्ही एका वर्गात होतो काय बावळत नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं बोला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो ते मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. आणि आता सांगून ठेवतो तुमच्या पांडुरंगा पुढं, वर्धापन दिनाला 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. किती वर्षात? 2 वर्षात. जर नाही घडल्या ना, नाही घडलं तर आपल्याला दिसेल ती 10. एक अजून 2 वर्षानं, एक अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत. का? मग पोरच नाही लोकांना. प्रत्येक माणसाला पोरं किती आहेत? एक मुलगा आणि एक, बोल जा ना आजारी, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर आहे. आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे, आणि ती नवरी घातली बलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणून. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा याला पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेव. नका करू नाश आयुष्याचा, हो हो हो, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुणे हाती उपदेश, 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 आता तरी पुणे हाती उपदेश.
चालल्या होत्या तेवढ्या पूर्ण करून घ्या. शरीराला न पिडावे म्हणून तुम्हाला ज्ञान व्हायचं असेल इथे बरं का, आपण अजून ज्ञान शब्दावर आहे. आपण तुम्हाला जर ज्ञान यायचं असेल तर एक उत्तर आहे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा डोकं खाजावलं तरच सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. उत्तर आहे माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. परत उत्तर आहे का, म्हातारी मरावा पण कोण कोणती बोंबला माया माया नावाची म्हातारी मारावा. माया कोणे माया विघ्ने म्हणता मी भादिनी खरे सर्व मिथ्याय दारुण चरण रिकाले वाटे ज्ञान यायला मुलगा झाला पाहिजे. त्या मुलाचं नाव मोहम्मदला सगळं बोला जा बोध आणि म्हातारी मेली पाहिजे माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय बस बोला जा. नाही तर काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता हे उगत चाललंय आपण म्हणतो हा माझा पोर आहे, आपल्या पोराचा आपला काय संबंध बारीक पाहिलं तर काय संबंध आहे. फक्त आपण चूक केली त्याचा बाप झालो. त्याचं फळ केवढं आहे, एअर खानदार मोटर बसवा, तो नाला एक मोठा करा, नोकरी लावा, त्याला बायको करून द्या, तिला पोरं व्हाव द्या, ते पोरं आपण सांभाळा, मग आपला अटॅक येणार आणि मारणार. हा सगळा तमाशा मायाने केला. माया वजा केलो आपण देवे परत नाही का, माया वजा केली का आपण हे काय. आणि म्हातारी तर मारली पाहिजे. म्हातारी आपण एका मिनिटात मारू इथे बी आत्ता, पण राहते कुठं माहीत नाही ना. हां आता पुन्हा ऐका, महान सगळा तमाशा कोणाचा आहे. एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, तिचा बाप पिसाला झालीच नाही मला, ती मला मेली मी तिला मेलो, तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला, त्याला जल का आणली आपले जात. हा मायेचा तमाशा आहे. आणि या मायेत आपण गुंतलोय. नाही तर येताना आपण वेगळे आलोय, जाताना आपण वेगळे जाणार आहे. प्रारब्ध वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे माझ्यासमोर बसलेला, प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे. बरं ती म्हातारी आपण एका मिनिटात मारू, पण ती राहती कुठं माहीत नाही. पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि ती म्हातारी आहे नंगाट. त्या म्हातारीला नाही नवरा, म्हातारीला नवरा नाही, पण पोर आहेत 16. आता मोजा 16 पोरं. चोपदार उरकायचंय का. 16 पोर आहेत म्हातारीला. म्हातारी दिसत नाही पण पोरं 16 आहे. मोजा 16 पोरं. काम क्रोध लोभ मत मत्सर अहंकार 6. आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा तितिक्षा 6 6 12. मी तू तुझं माझं 12 आणि 4. त्या बाबलीपासून या बाबली पोत इकडली अक्की इकीन तू जिरीन आणि जिरावली नाही तर मी म्हणा बापाचा नाही. सुनबाईचं सासूचं भांडण झालं. सुन म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे मग तू ये. आता हे 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाहीत. हे काम बीम हे सगळे मरणार नाही. आपण झाड हाणायचं नाही, आपण मुळ्याच हाणायच्या. माऊलीनं ओविलेली वरी वरी पालवी खुडायचे आणि मुळी उदक घालायचे. ज्ञानोबा म्हणले वरवर शेंडेरे हाणायचे आणि खाली पाणी घालायचं नाही. आपण त्या म्हातारीलाच मारू म्हणजे काम वेगळं सोपं होईल. आता म्हातारी मारायचं औषध आहे भजन. भजन केलं का आणि लगेच म्हातारी मारू. घोळ घोळा वाजती घोळ घोळा वाजती
उदो झाला पहली वेळ उदो झाला पहली वेळ झाला पाठी वेळ उदो झाला पाठी वेळ